मंडळी, सर्दी खोकला पडसं यासाठी एक जालीम उपाय मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। करायचं काय की तुम्हाला पाव चमचा सुंठ पावडर घ्यायची आहे, पाव चमचा ज्येष्ठमध पावडर आणि पाव चमचा हळद पावडर घ्यायची आहे। तर चांगल्या प्रकारची हळद इथे वापरायची आहे आणि तुम्हाला 1 टेबलस्पून मध लागणार आहे। तर चांगल्या प्रकारचं मध घ्यायचं आणि ह्या सर्व पावडरमध्ये ते मिक्स करायचं आहे। चांगलं एक चाटण तयार करायचं आहे आणि ज्यांना कोणाला तुमच्या घरच्या मेंबरला लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्दी खोकला पडसं घसा धरला असेल तर त्यांना हे चाटण द्या। तर बघा, 100% खात्रीशीर उपाय आहे। कुठल्याही प्रकारचं बाहेरचं कफ सिरप वापरू नका, कारण की कफ सिरप बाबतीत आजकाल बऱ्याचशा न्यूज तुम्हाला ऐकायला आल्या असतील। त्यापेक्षा घरामध्ये सुंठ पावडर ज्येष्ठमध पावडर आणून ठेवा, नक्की तुम्हाला ह्या उपयोगी पडतील। हल्ली थंडीचे दिवस चालू आहेत तर ह्या पावडर नक्की घरामध्ये ठेवा। हळद तर आपल्याकडे असतंच आणि मधही असतं। तर बघा, तुम्ही हा खात्रीशीर उपाय आहे, करून बघा, नक्की तुम्हाला रिलीफ वाटेल आणि हे चाटण तुम्ही घरच्यांना खाऊ घाला। तर बघा, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या व्हिडिओचा फायदा होईल। लाईक करा आणि कमेंट